नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही भाडोत्री घरात राहत असाल किंवा कुणाला आपलं घर हे भाडोत्री देत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। कारण 2026 पासून घर भाड्याच्या नियमामध्ये शासनाने मोठे बदल केलेले असून याचा परिणाम तुमच्या आमच्या सर्वांवरती होणार आहेत आणि हे नियम भाडेकरू आणि घर मालक या दोघांसाठीही लागू असणार आहेत। तुम्ही एक चूक केली तर तुम्हाला नोटीस, दंड किंवा थेट कोर्ट केस सुद्धा होऊ शकते। तर आपण माहिती असायलाच हवी या YouTube चॅनलवर पहिल्यांदा असाल तर हा YouTube चॅनल नक्की सबस्क्राइब करा। त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर नवीन भाडेकरार नियमामध्ये 2026 पासून जे काही मोठा बदल होत आहे त्यातील प्रमुख पहिला जो नियम आहे तो आपण समजून घेऊया। कारण की आता भाडेकरू आणि घर मालक यांच्यामध्ये लेखी करार करणं हा बंधनकारक आहे। 2026 पासून फक्त तोंडी करार हा चालणार नाहीये। घर भाड्याने देताना लेखी भाडे करार म्हणजेच रेंट ॲग्रीमेंट करणं आवश्यक असणार आहे। करारात काय असायला हवं तेही समजून घेऊया। रेंट ॲग्रीमेंटमध्ये भाड्याची रक्कम, डिपॉझिट, कालावधी, घर वापरण्याचे नियम इत्यादींची माहिती असावी। आपण 2026 पासून पुढे जर रेंट ॲग्रीमेंट भाडे करार जर केला नाही तर घर मालकाला कायदेशीर संरक्षण मिळणार नाहीये आणि कोणतेही कायदेशीर प्रश्न उद्भवला तर घर मालक यामध्ये अडचणीत येऊ शकतो। नियम आहे तो आहे भाडे करार नोंदणी ऑनलाईन माहिती देणं आपल्याला बंधनकारक असणार आहे। आता अनेक राज्यात भाडे कराराची नोंदणी ऑनलाईन माहिती देणं गरजेचं करण्यात आलेलं आहे। विशेषतः शहरात आणि महानगरपालिका हद्दीमध्ये नोंदणी असेल तर आपल्या जर घरमालकाचा भाडेकरूचा जर वाद झाला तर यामध्ये घर मालक अडचणीत येऊ शकतो किंवा इतर काही कायदेशीर प्रश्न उद्भवले त्यावेळी सुद्धा घर मालक हा कायदेशीररित्या भाडे करार नसेल तर अडचणीत येणार आहे। त्या 2026 पासून भाडे करार करत असताना डिपॉझिटवरती सुद्धा शासनाने मर्यादा घातलेल्या आहेत। त्या कोणत्या आहेत तेही समजून घेऊया। पूर्वी घर मालक मनमानी पद्धतीने डिपॉझिट घेत होते। आता 2026 मध्ये डिपॉझिटची मर्यादा ही ठरवली गेलेली असून साधारणपणे घर मालक 1 ते 2 महिन्याचं भाडं इतकंच डिपॉझिट योग्य मानला जातो। अति डिपॉझिट मागणं कायदेशीर अडचणी निर्माण करू शकतं। आता आपण बघूया नियम 4 जो आहे तो भाडेवाढीवर नियंत्रण करणारा आहे। तर हा नियम काय आहे? घरमालक हवे तसे अचानक भाडे वाढवू शकत नाही। भाडेवाढ करत असताना करारात नमूद असलेलीच भाडेवाढ ही करता येणार आहे। ठराविक टक्केवारीतच ती भाडेवाढ असावी। करारात उल्लेख नसेल तर भाडेवाढ बेकायदेशीररित्या ठरवू शकतं। त्यासोबतच भाडेकरू आणि घरमालक यांच्यासाठी घर रिकामं करण्याबाबतचे नियम कोणते आहेत तेही समजून घेऊया। घरमालक भाडेकरूला अचानक घराबाहेर काढू शकत नाही। किमान 1 ते 3 महिन्याची नोटीस आवश्यक करण्यात आलेली आहे। तसेच भाडेकरूही अचानक घर सोडून जाऊ शकत नाही। करारात दिलेल्या अटी शर्ती या दोघांनाही लागू असणार आहेत। आता पुढचा जो काही महत्त्वाचा नियम आहे, जर घर मालक आणि भाडेकरूमध्ये वाद झाल्यास काय करायचं ते 2026 पासून भाडेविषयक वादांसाठी जलद नियंत्रण यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली आहे। थेट कोर्टापेक्षा रेंट ऑथॉरिटी स्थानिक भाडे न्याय समितीकडे आपण तक्रार करू शकतो आणि तेथे आपल्या तक्रारीवरती निर्णय लवकरच लागणार आहे। अशा पद्धतीने जे काही 2026 मध्ये आहे ते भाडेकरू आणि घर मालक यांच्या दोघांच्याही भल्यासाठी जे काही 2026 भाडे करार नियम आणण्यात आलेले आहेत। तर मित्रांनो 2026 मध्ये घर भाड्याने घेणं किंवा देणं आता अधिक कायदेशीर करण्यात आलेलं आहे। आपल्याला लेखी करार करणं आवश्यक आहे। नियम पाळावे लागतील आणि भविष्यातील वाद टाळण्यासाठी आपल्याला रेंट ॲग्रीमेंट करणं आता आवश्यक आहे। हा व्हिडिओ घर मालक आणि भाडेकरू मित्रांना नक्की शेअर करा। अशाच कायदेशीर माहिती, सरकारी नियम, नागरिकांसाठी अपडेटसाठी आपल्या माहिती असायलाच हवी या चॅनल सबस्क्राइब करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।